थांबा तुम्हाला दाखवतो लोकांनी काय केलं हे बघा. हे बघा, ही एकेकाळी जिथे कोणीच नाही यायचं, हा रस्ता कोणाला माहिती नव्हता, तिथे कधी कोण आलं नव्हतं आणि आता त्याच जागी तुम्ही बघताय नुसता कचरा आहे. चांगले ग्रीप पोलीस शूज जर तुमच्याकडे नसतील ना तर मग ते घ्या, कारण इथे सगळं कठीण पॅच आहे, तिथे ना पूर्ण पाय निसटतात सगळ्यांचे. पर्यंतच्या ट्रेकमधला हा सगळ्यात डिफिकल्ट पॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला रशी वगैरे करून डायरेक्ट 80 डिग्री खाली उतरायचं आहे. इकडून हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही. आता सध्या इकोला गर्दी आणि त्याच्याहून जास्त दिसतोय तो आपल्याला कचरा, म्हणजे लोकांनी बघा काय लेवलची घाण करून ठेवली. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत रील वर्सेस रिअल इकोला व्हॅली. जय शिवराय मित्रांनो, मी विजय आणि स्वागत करतो तुमचं आजच्या अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तर आज आपण ना इकोला व्हॅलीला जाणार आहोत आणि त्यासाठी आता मी लोणावळा वगैरे सगळं क्रॉस करून आलो इथे. पण जेव्हा तुम्ही आता लोणावळा क्रॉस करून ना एक 20-22 किलोमीटर पुढे येता ना, तेव्हा मात्र कारण की इथून नंबर 1 फोनला नेटवर्क नसल्यामुळे तुम्ही मॅपचा यूज नाही करू शकत, त्यामुळे तुम्हाला रस्ते विचारत जावे लागतात. आणि तुम्हाला गुगल मॅपचा वापर कसा करायचा ना हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो. जेव्हा तुम्ही इथे लोणावळ्याहून इथून असं सरळ येता तेव्हा हे 2 फाटे फुटतात. तर ह्यातला एक जो रस्ता आहे ना हावाला, तो जातो आंबे व्हॅलीला म्हणजे आंबेगावला, आणि हा दुसरा जातो तो कोळवणी कुबेरी या साईडला. तर तुम्हाला ह्या साईडला न जाता आंबे व्हॅलीच्या दिशेने जायचं आहे पुढे. इथे नेटवर्क नाही आहे तर गुगल मॅप काम नाही करणार. तर तुम्ही काय करू शकता, गुगल मॅपमध्ये ना ऑफलाईन मॅप म्हणून एक ऑप्शन असतो, तो ऑफलाईन मॅपचा ऑप्शन वापरून तुम्ही जर तुमच्या फोनला नेटवर्क वगैरे नसेल तरीही तुम्ही कुठल्याही लोकेशनला सहज जाऊ शकता. आणि आता मी तेच करणार आहे. इथे अजून एक टर्न आहे जो महत्त्वाचा आहे. जर इथे जरी तुम्ही चुकलात ना तरी पण तुमचा रस्ता भटकू शकतो. तर मग हे बघा, हा एक टर्न आहे. हे बघा, हा जो रस्ता आहे ना तो जातो नेवे, वांद्रे आणि आंबवणे गावकडे हा जातो. आणि हा जो दुसरा रस्ता आहे ना तो मग तिकडे जातो भांबर्टेकडे, नेवे भांबर्टे वगैरे तैलबाईला आहे ना त्या साईडला. तर या साईडला न जाता या साईडला जायचं आहे, म्हणजेच राईट घेऊन जायचं आहे. ओके, बोला मित्रांनो. हे बघा, तिकडे आता आपण गाड्या आपल्या पार्क केलेल्या आहेत. तर आता इथून ही नॉर्मल जी ट्रेल आहे ना ती करत आपल्याला आपल्या इकोला व्हॅलीच्या दिशेने जायचं आहे. आणि वाटेत जाताना बघा हे कसं जुनं पडकं हॉटेल वगैरे लागेल. तर आता मी बघितलं वाटेत येताना बरेच जण गाड्या आत वगैरे आणत होते. तर तुमची मर्जी, तुम्हाला जर गाडी इथून आत न्यायची असेल तर आत नेऊ शकता. रस्ता तर ठीकठाक आहे, जास्त नाही, पण थोडा बहुत तरी तुम्ही आत नेऊ शकता. अदरवाईज तुम्ही बाहेरच तिकडे पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्येही गाडी पार्क करू शकता. हा एक घनगड आणि हा जो दुसरा आहे ना तैलबाईला. तर या 2 गडांच्या मधामध्ये जी व्हॅली असणार आहे ना तीच इकोला व्हॅली आहे आणि तिकडेच आपल्याला आता जायचं आहे. मित्रांनो बघा, मी तुम्हाला बोलत होतो ना, बघा थांबा तुम्हाला दाखवतो लोकांनी काय केलं. हे बघा, हे बघा वाटेत बघा, ही एकेकाळी जिथे कोणीच नाही यायचं, हा रस्ता कोणाला माहिती नव्हता, इथे कधी कोण आलं नव्हतं, आणि आता त्याच जागी तुम्ही बघताय निस्सा कचरा. आणि हा कचरा व्हॅलीच्या इथे पोहोचेपर्यंत सगळीकडे दिसत होता. इथून पुढे पायऱ्यांची वाट संपेल, तर याच व्हॅलीच्या दिशेने आपल्याला सरळ खाली रोल ऑन करत जायचं आहे. मित्रांनो, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर
चांगले ग्रिपवाले शूज जर तुमच्याकडे नसतील ना तर मग ते घ्या, कारण की इथे किंवा कोणत्याही फोर्टला जर तुम्ही जात असाल ना चांगले ग्रिपचे शूज असणं खूप गरजेचं आहे. मग ते तुम्हाला ओल्या दगडांवरही सोबत साथ देतील आणि जे सुकी दगड आहेत ना तिथे आताही बघा इथे माझे शूज ना हे होत आहेत, स्लिप होत आहेत खूप जास्त. एवढी व्हॅली क्रॉस करत करत होईल तिथं आपल्याला तिथं खालच्या दिशेने जायचं आहे. जिथे खाली व्हॅली संपेल तिकडे एकदम लास्टला पॉइंट आहे. चल चल अरे काय बेटा का बघ जातो माघारी याला कुंभर आपाला हो अच्छा एडवेंचर ऐसे नहीं लेके जाऊंगा. हा बघा एकदम रुळलेलं आहे, म्हणजे गावातच राहायला वाढलं आहे ना, त्यामुळे त्याला हे रस्ते वगैरे एकदम रोजचे आहेत. त्याला या असल्या वाटांचं काही वाटत नाही. मला थोडं डिफिकल्टी येते, ते पण एकदम थोडी, एकदम नाकी बराबर. बघायला हे चालतं इकडे येऊन लोकांचं. जो आता इथून पुढचा पॅच आहे ना तिथे तुम्हाला ऑलमोस्ट पूर्ण स्लिपरी रस्ता दिसणार आहे. तुझा मग मी येतो, तुझा. ह्या भाऊचा इथे पाय स्लिप झाला कारण हा कुठेही न बघता पाय टाकत होता. हा पॅच खूप डिफिकल्ट आहे इथं, इथून पुढचे पॅचेस. तर इथे बघा रश्या कुठे कुठे आहेत पण कुठे कुठे रश्या नाही आहेत, त्यामुळे झाडांचा वगैरे आधार घेऊन चला. पळायचा प्रयत्न नका करू, पाय वाट निसरडी आहे, स्लिपरी आहे, पूर्ण स्लोप आहे. तर ग्रीप घेत घेत रिलॅक्समध्ये जावा, कारण की तुम्हाला अजून पुढे बरंच जायचं आहे. हा फायनल पॅच आहे. ग्रीप जास्त वाटते मला त्यामुळे. हो बापरे मोठा गर्दी. हळू भावा, उड्या नको मारू, असं उड्या वगैरे नका मारू, प्रॉपर ग्रीप घेत जावा, कारण की घेताल उडी जाईल बॅलेन्स आणि सरळ खाली. इथपर्यंतच्या ट्रेकमधला हा सगळ्यात डिफिकल्ट पॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला रशी वगैरे करून डायरेक्ट 80 डिग्री खाली उतरायचं आहे. तर मग एक एक करत जायचं असतं, काही एका वेळी 2 वगैरे नाही जाऊ शकत. आता आपल्याला जायचं आहे तेही कॅमेरा पकडून. प्रॉपर ग्रुप घेत घेत चला गेलो दोरी. तू शेवटपर्यंत येईपर्यंत तुम्हाला दोरी आहे, तर दोरीचा पूर्ण वापर करा. हे बघा मित्रांनो, हे बघा गर्दी बघू शकता तुम्ही. आता सध्या इकोलाव्याला गर्दी आणि त्याच्याहून जास्त दिसतोय तो आपल्याला कचरा. तो बघा जिथे कुठे बघाल ते बघा तुम्हाला केवढा कचरा दिसेल. म्हणजे लोकांनी बघा काय लेवलची घाण करून ठेवली, एकदम घाणेरडा पण आहे.
ठेवण्यात काही प्रॉब्लेम नाही, पण हे जे करतात ना कचरा वगैरे ते बिलकुल चांगलं नव्हतं. तो मारतो उडी तुला कशी मारत इथपर्यंत उचलतो काय माहिती. लय रिस्की आहे थोडंसं तुला ॲप वगैरे हा ना रिक्षा आहे लय मोठी रिक्षा आहे एवढी गरज नाही. मित्रांनो, हे असं काही जीव घेणं करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, कारण खाली मोठमोठे खडकं आहेत. पोहून झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, हे बघा, हे आपल्याला काही आता मित्र भेटलेले आहेत वाटेत, जे आपल्यासोबत इकडे इकोलाला खाली पोहायलाही होते. आणि तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला पण मजा आली? ठीक आहे, आता चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. हां, चला येऊ काय? चला बाय. परतीची वाट ही अजून डिफिकल्ट होती, कारण आम्हाला ती पूर्ण व्हॅली आता चढत वर जायची होती. त्यामुळे आम्ही वाटेत थांबत रेस्ट घेत जात होतो. त्यामुळे आता मित्रांनो बघा, आम्हाला जाम भूक लागली, त्यामुळे आम्ही तिकडे न थांबता बोलू पुढे येऊन थोडंसं थांबूया. त्यामुळे आता इथे येऊन हे करतो, थोडं काहीतरी बसून खाऊ. जाम थकलो आज. तर मित्रांनो बघा, हाच होता आजचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण इकोला व्हॅली एक्सप्लोअर केली. जाताना काही वाटलं नाही तिथे मला, पण येताना दमचक झाली चांगली माझी थोडी. येताना लागला थोडा दम, पण ठीक आहे. त्यात एक वेगळा आनंद होता, त्यात एक वेगळी मजा होती, ती केली. आणि आता चालू आहे आता परतीच्या प्रवासाला. तर हीच होती आहे बघा आजची आपली ॲडव्हेंचर व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.